ज्ञानविज्ञान चर्चा आणि शंका समाधान भाग 6. एकदा कोणतं तरी वृत्तपत्र अगर मासिक मी श्री स्वामींना वाचून दाखवत होतो. त्यात विज्ञानाने लावलेले शोध आणि ते शोध लावणारे शास्त्रज्ञ वगैरेंची माहिती होती. मी हे सर्व यापूर्वीच वाचलेलं होतं, त्यामुळे मला त्यात विशेष नाविन्य नव्हतं. पण हे सर्व श्री स्वामींना माहिती नसणार आणि त्यांना हे कळणं जरूर आहे अशा भावनेने मी त्यांना सर्व वाचून दाखवित होतो. वाचून झाल्यावर श्री स्वामी म्हणाले की हे सर्व खरं नाही. मी म्हटलं, ही सर्व वस्तुस्थिती आहे, त्यात खोटं काय असणार? त्यावर श्री स्वामी म्हणाले, त्या शोधाबद्दल किंवा शास्त्राबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, पण हे शोध या तुमच्या शास्त्रज्ञाने लावले आणि त्यापूर्वी ते कुणालाच माहीत नव्हते असं समजणं चूक आहे. त्यावर मी म्हटलं, अहो ते जर अगोदर माहीत असते तर ते शोधच ठरले नसते आणि ते शोधून काढणाऱ्या या शास्त्रज्ञांना कोणी विचारलंच नसतं. तू हे सारं अज्ञानामुळे बोलतोयस. आत्ता वाचलेस हे शोध आपण भारतीयांना तरी नवीन नाहीत, पण तसा पुरावा काही उपलब्ध नाही. पुरावे हवे तेवढे आहेत, पण तुम्हाला ते समजून घ्यायलाच नको आहेत म्हणून असं होतं. पुरावे असले तर सांगा तरी. त्यावर श्री स्वामी म्हणाले, या संशोधकांपैकी एक घे. कोणता? कोपर्निकस. ठीक. त्याचा प्रमुख शोध कोणता? तर सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे. त्याच वेळीस ती स्वतःभोवती फिरते आहे. हाच यांचा प्रमुख शोध ना. आता असं कर, ती ज्ञानेश्वरी इकडे घे. मला वाटतं 4थ्या अध्यायात असावं. बघ जरा. हां, हीच 4थ्या अध्यायातील 99वी ओवी वाच. मी वाचू लागलो. आणि उदो अस्ताचेच प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे, कर्मीची असता. श्री स्वामी म्हणाले, आता सांग, ही ओवी काय सांगते? यात सूर्य जरी उदयास्त होण्याकरता चालताना दिसतो, पण तो न चालता स्थिरच असतो, तसं असंच सांगितलंय ना या ओवीत? मी मानेनेच हो म्हटलं. त्यावर श्री स्वामी पुढे सांगत होते, तो जो कोपर्निकसचा सिद्धांत म्हणून सांगत होतास ते ज्ञान ज्ञानेश्वरांच्या काळी इतकं सामान्य ज्ञान होतं की त्या सिद्धांताचा उपयोग श्री ज्ञानेश्वर माऊलींनी नैष्कर्म्यत्व स्पष्ट करताना उपमा म्हणून केला आहे. उपमा नेहमीच कठीण विषय सोपा करून सांगण्यासाठी करतात. ज्या गोष्टींची, कृतीची, घटनेची उपमा देतात ती सर्वसामान्यांना नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात माहिती असलेली आणि परिचित असलेली आणि पटलेली असावी लागते. ती अशी असेल तरच त्या उपमेने कठीण विषय सोपा होईल. हे खरं ना? मी हो म्हटलं. त्यावर श्री स्वामी म्हणाले, मग ज्यांना तू शोध सिद्धांत म्हणून गौरवतोस ते ज्ञान निदान ज्ञानेश्वरांच्या काळात तरी अगदी सर्वसामान्य होतं हे मान्य करायला हवं. खरं ना? आता कोपर्निकसला अजून 300 वर्ष पूर्ण व्हायची आहेत आणि ज्ञानेश्वरीला निदान 700 वर्ष तरी झाली. मग कोपर्निकसने लावलेला हा शोध नवा आहे का? त्याच्याबद्दल पूर्ण सहानुभूती ठेवून, त्याचा योग्य आदर करून, त्याच्या बुद्धीच्या झेपेचं कौतुक करून सुद्धा मी मात्र असंच म्हणेन की हा काही नवा शोध नाही. आमच्या वेदांना, आमच्या ऋषींना, आमच्या गुरूंना ते सर्व माहीत होतं. यानंतर आपण अणूचा विषय घेऊ. अणूचा अभ्यास हा तुमच्या शास्त्रात अगदी अलीकडचा आहे. खरं ना? शास्त्रज्ञांना वस्तू किंवा पदार्थ हा लहान कणांचा आणि अणूंचा बनलेला आहे हे माहीत होतं. वेदशास्त्रात जी षड्दर्शनं सांगितली आहेत त्यापैकी वैशेषिक हे एक दर्शनशास्त्र आहे. त्यांच्या नावापासूनच गंमत आहे. एक लक्षात ठेव, वेदकालापासून जी जी नावं ज्या ज्या व्यक्ती, वस्तुशास्त्र यांना ठेवण्यात अगर निवडण्यात आली ती ती सर्व नावं अर्थवाचक आहेत. नावावरूनच त्याचं मर्म समजून घ्यावं इतकी महत्त्वाची आहेत. आता हेच पहा, वैशेषिक दर्शन यात मूळ संस्कृत धातू विशेषस हा आहे आणि याचा अर्थच मुळी अणुगत व्यक्तित्व असा आहे. म्हणजे शास्त्राचं नावसुद्धा मर्म सांगणारं आहे. या दर्शनकारांमध्ये प्रमुख दर्शनकार औत्सुक्य उर्फ कणाद हा हजारो वर्षांपूर्वी होऊन गेला. याला कणाद म्हणजे कण खाणारा
किंवा अणुभक्षक असं म्हणू लागले. कारण अणुसंबंधी कोणतीही माहिती मिळवायचं त्याने शिल्लक ठेवलं नव्हतं. जणू अणू खाऊन त्याने पचवून टाकला. या दर्शनशास्त्रात सर्व कणांची अणूंची माहिती दिलेली आहे. आज तुम्हाला ज्ञानात झालेली माहिती, व्याख्या आणि या कणादाने केलेल्या व्याख्या यात काहीही फरक नाही. इतकंच नव्हे तर अगदी अलीकडचा तुमचा सापेक्षतावाद, पण त्याचंही संपूर्ण समाधान करणारं स्पष्टीकरण या दर्शनात आहे. कणाद म्हणतो, हे विश्व अणूंचं बनलेलं आहे. हे अणू चिरंतन स्वरूपाचे असून नित्यत्व हेच त्यांचं अंतिम वैशिष्ट्य आहे. या अणूंच्या ठिकाणी अविरत स्पंदनशील गतिमानता गृहीत धरली जाते. अणू म्हणजे सूर्यमालेचे अतिसूक्ष्म स्वरूप आहे. अणू म्हणजे सूर्यमालेची जणू प्रतिकृती आहे. तसंच काल किंवा टाईम यांचे अतिसूक्ष्म गणित करताना कल म्हणजे अणूला आपल्या स्वतःच्या अवकाशगोलामध्ये भ्रमण पुरे करायला लागलेल्या अवधीचा सूक्ष्मतम काल अशी त्याची व्याख्या सांगितली आहे. म्हणजेच आजच्या अणुशास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या विज्ञानशास्त्राने मान्य केलेल्या सर्व व्याख्या आणि रूपं ती पूर्वीपासून वेदात सांगितलेली रूपंच आहेत असंच मान्य करावं लागेल. हे खरं ना? तसंच मनाच्या अगाध आणि प्रचंड शक्तीची पूर्ण कल्पना आपल्या वेदवेत्यांना होती. त्यांना दूरचं दिसत असे, ऐकू येत असे. आधुनिक मानसशास्त्राला अद्यापही अगोचर असलेले विषय योगशास्त्रात सुलभ रीतीने मांडले आहेत. इतकंच नव्हे तर त्या सूचनांप्रमाणे वागणाऱ्याला त्याचा प्रत्ययही मिळत आलेला आहे. सांख्य युगांमध्ये सामान्य मानसिक अवस्थांवर बुद्धीची लाक्षणिक कार्य, अहंकार आणि मन यामधील जे वेगवेगळे संबंध आहेत, परस्पर संबंध आहेत, त्यांचं नेमके आणि अचूक वर्गीकरण त्यात केलं आहे. म्हणजे तथाकथित तुमच्या प्रगत मानसशास्त्रापेक्षा कित्येक पटींनी अधिक प्रगत असे आमचे योगशास्त्र आहे. मला बरेच वेळा वाटतं की ब्रह्मदेवाच्या कृतीचा अभ्यास म्हणजे निसर्गनियमांचा इतिहास. हे जेव्हा लक्षात येईल त्यावेळी हेच वेद आणि वेदवाङ्मय पाठ्यपुस्तकं म्हणून शिकवण्याची वेळ फार दूर नाही. सांगावं तितकं थोडंच आहे. म्हणून आम्ही हे काहीच न सांगता आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेव, तो सांगेल तसं आणि फक्त तसंच वाग असंच नेहमी सांगत असतो. आणि असं श्रद्धेने जे वागतात त्यांचं कल्याणच झालं आहे आणि पुढेही होईल. खरं ना? यावर मी काय बोलणार.